सिनेरसिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा ऐतिहासिक पथसंचलनानं गोव्यात प्रारंभ. 9 दिवस दर्जेदार चित्रपटांची मेजवानी. यंदाचा इफ्फी नव्या स्वरूपात आशय आणि संस्कृतीच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या स्तंभावर भर देणारा. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन. दक्षिण आशियातली महत्त्वाची जागतिक चित्रपट बाजारपेठ असलेल्या वेव्ज फिल्म बाजारची भव्य उद्घाटन सोहळ्यानं सुरुवात. 7हून अधिक देशांमधील 300 चित्रपट सहभागी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर. जोहान्सबर्गमध्ये G20 शिखर परिषदेत होणार सहभागी. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा नितीश कुमार यांनी घेतली शपथ. नव्या मंत्रिमंडळात 26 मंत्र्यांचा समावेश. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांसह रालोआचे अनेक नेते उपस्थित. राज्य विधिमंडळांनी संमत केलेल्या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी न्यायालय राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादा घालू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणी NIAची मोठी कारवाई. आणखी 4 प्रमुख आरोपींना श्रीनगरमधून अटक. 10 दिवसांच्या NIA कोठडीत रवानगी. देशाचं संरक्षण उत्पादन आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर. 2024-25 वर्षामध्ये 1,54,000 कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनांची नोंद. संरक्षण निर्यातीतही लक्षणीय वाढ. दिल्लीत ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि S जयशंकर यांची भेट. सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावरील वाटाघाटी लवकरच पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास. इस्रायल दौऱ्यावरती असलेले केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी तेल अवीव इथं इस्रायलचे अर्थ आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अभूतपूर्व दिलासा देणारा राज्य सरकारचा निर्णय. जुन्या इमारतीतील भाडेकरूंना नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी शुल्क माफ. आणि ग्रेटर नोएडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध फायनल्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्ण आणि 5 रौप्य पदकांची कमाई.